रामभाऊना 3 मुलं, पण ते एकटे गावाकडे राहायचे. कारण सगळे नोकरीच्या निमित्तानं शहरात जाऊन राहिलेले. जोपर्यंत बायको होती तोपर्यंत दोघं म्हातारा म्हातारी करून खायचीत, दोघं एकत्र आपलं राहायचीत. आणि अचानक बायकोचं निधन होतं. मग रंगराव ठरवतात की आता आपण राहायचं कुणाकडं. मुलांच्याकडं राहायचं म्हटल्यानंतर मुलं, त्यातली 2 मुलं चांगली बिझनेसमन होती आणि एकटा होता तो थोडं कमी पगाराची गार्डची नोकरी करायचा. तर रंगराव म्हणतात आता ह्या मुलांना जर विचारलं तर ते आपली वाटणी करायला उठतील. कारण आजकाल एकावरती भार नको असं सगळ्यांना वाटते. बरोबर आहे की नाही? त्यामुळं त्यांनी काय ठरवतात की म्हणजे मुलांची मी एक आता टेस्ट घेतो चला. मग ते मोठ्या मुलाकडे जातात, जो की बिझनेसमन आहे. घर खूप मोठं, अगदी राहणीमान वगैरे सगळं सिटीच्या लेवलनं खूप चांगलं. तिकडे गेल्यानंतर सुनबाई पाणी, चहा लांबच, पाणी पण देत नाही. आणि नवऱ्याला म्हणते तुमच्या वडिलांना काही कारण सांगून इथनं लवकर घालवा. वडील म्हणतात अरे माझ्या गुडघे खूप म्हणजे गुडघ्याचा त्रास खूप वाढला आहे आणि डॉक्टरांनी मला औषधोपचार आणि ऑपरेशन सांगितले, त्यामुळं मला पैशांची गरज आहे. मुलगा साफ नकार देतो. ह्या वयात तुम्हाला कशाला ट्रीटमेंट पाहिजे? चालते तोपर्यंत चालवा. आणि एवढे पैसे खर्च करून काय करणार आहे? कुठं काय पळायला जाणार आहे का काय ऑलिम्पिकला? सुनबाई म्हणते. त्यामुळं ते तिथून दुसऱ्या मुलाकडे जातात. दुसऱ्या मुलग्याचा बिझनेस तर खूप मोठा. दुसरा मुलगा गाडीजवळच भेटतो बाहेर पार्किंगला. तो म्हणतो बाबांना बघून तुम्ही कसे काय इकडे आलात? तर त्याचे बाबा म्हणतात अरे माझ्या गुडघ्याचा खूप प्रॉब्लेम चालू झाला आहे. मला गुडघ्यांनी चालणं खूप अशक्य झालं आहे, त्यामुळं डॉक्टरांनी मला ऑपरेशन सांगितलं आहे. मुलगा थांबत पण नाही, चालत चालतच बोलत असतो आणि ते पाठीमागं त्याच्या धावत असतात. तर मुलगा म्हणतो काय हे आमच्या मागं काय कमी व्याप आहे का? अजिबात माझ्याकडे पैसे नाहीत, तुम्ही माझ्याकडे पैसे मागायला अजिबात यायचं नाही. मी अजिबात देऊ शकत नाही. तुमची अजून मुलं आहेत, त्यांच्याकडे जा आणि तुम्हाला काय करायचं ते करा, पण मला काय त्रास देऊ नका. आणि मला आता मीटिंगला जायचं आहे, मला तुमच्यासाठी जरा पण वेळ नाही. त्यामुळं मुलगा गाडीत बसतो आणि निघून जातो सुद्धा. आता राहतो तिसरा मुलगा. तिसरा मुलगा जिथं काम करत असतो तिथं ते जातात मुलग्याजवळ. मुलग्याजवळ गेल्यानंतर जातात ऑफिसमध्ये, तिथं बसून राहतात. मुलगा एकदम खुश होतो, वडील आलेत म्हणून खूप खुश होतो आणि तो घेऊन जातो. आपली छोटीशी बसायची जागा असते तिथं वडिलांना बसवतो आणि म्हणतो थांबा मी तुमच्यासाठी चहा वगैरे मागवतो. वडील म्हणतात नाही नाही नको, मला चहा वगैरे काही नको, माझं एक काम होतं म्हणून मी आलेलो. तर मुलगा म्हणतो सांगा ना बाबा काय काम होतं तुमचं? तर मुलगा म्हणतो अरे माझ्या ना गुडघेदुखीचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे मला, आणि मला डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितले. मग मुलगा लगेच म्हणतो मग कशाला काळजी करता, आता तुम्ही गावाकडे अजिबात जाऊ नका, आमच्या इकडंच राहा. आणि तुमची सून पण खूप चांगली आहे, ती पण तुमची खूप सेवा करेल. इथं आम्ही दोघं बघायला तर आहे, गावाकडे तुम्हाला कोण बघेल. आणि पैशाची काही टेन्शन घेऊ नका, आहेत माझे फंडाचे थोडे पैसे साठवलेले फ्युचरसाठी. वडील म्हणतात अरे तुम्ही तर ते तुमच्या फ्युचरचे सेव्हिंग केलेले आहेत ना, तुझ्या बायकोनं तू, त्या पैसे मी ते कसे घेऊ शकतोय? तर मुलगा म्हणतो नाही नाही, ते पैसे मी तुमच्यासाठी ते फ्युचरसाठीच आहेत, म्हणजे इमर्जन्सीसाठी आहेत. आता ही तुमची इमर्जन्सी नाही का? आणि तुम्ही आमच्या फॅमिलीचा भाग नाही का? त्यामुळं माझी बायकोसुद्धा खुश होईल. वडील म्हणतात तिला एकदा विचार तर,
नाही, तिला विचारायची काही गरज नाही, ती खुश होईल. तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि तुम्ही घरी चला म्हणून मुलगा म्हणतो. आणि चहा आणायसाठी बाहेर चाललेला असतो तितक्यात वडील म्हणतात 2 मिनटं थांब आणि एक बॅग देतात त्याच्याकडं. तो म्हणतो काय आहे याच्यात? तर वडील म्हणतात ह्याच्यात माझ्या आयुष्याची कमाई आहे, मी साठवलेले पैसे आहेत. मग मुलगा म्हणतो असतात तर तुम्ही पैसे पाहिजे म्हणत होता ना बाबा. तर नाही, मी तुमची तिघांची पण टेस्ट घेत होतो. हे पैसे मी कुणाला द्यायचे हे मला कळत नव्हतं, मला कोण सांभाळेल हे मला बघायचं होतं. आणि माझी खात्री आहे तू आणि सुनबाई मला सांभाळशीला, म्हणून मी आज हे माझ्या आयुष्याची पुंजी, मी साठवलेले जे काही पैसे आहेत ते तुम्हाला दोघांना द्यायचं ठरवले. तर जितके पण पैसे असतात ते सगळे त्या छोट्या मुलग्याला देतात. तर मित्रांनो, आपल्याला नेहमी असंच दिसतं, जे जास्त पैसे कमवतात त्यांना आपले आई वडील सुद्धा जड होतात. फक्त ते बायकोचे नातेवाईक, बायकोकडचे सगळे, बायकोचे आई वडील हे त्यांना हवे असतात. आणि एक गोष्ट आहे, बायकोच्या आई वडिलांना पण श्रीमंत जावईच चांगला वाटतो. जर जावई गरीब असेल तर ते तिकडे फिरकत पण नाहीत, पण श्रीमंत असेल तर तुम्हाला सांगायलाच नको, माहीतच आहे सगळ्यांना. तर ही स्टोरी माझी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. अशाच नवनवीन स्टोरीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करायला पण विसरू नका. यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.